सो फायनली आम्ही 2 तासाचा ट्रेक करून गडाच्या मेन दरवाजापाशी पोचलो आहे. गडाच्या मेन पायऱ्या आणि हे सगळं जावळीचं खोरं. आणि हे आपल्यासमोर आहे सह्याद्रीतल्या जावळीच्या खोऱ्यातलं एक दुर्गरत्न किल्ले वासोटा. मेन दरवाजातून आल्या आल्या आपल्याला समोर दिसते मारुतीरायाचं मंदिर. आयुष्यात पहिल्यांदाच मी कोणत्या तरी ट्रॅव्हलरसोबत अशा इतक्या अनोळखी लोकांसोबत कुठेतरी जाणार होतो. यावेळेस मी निघालो होतो स्काय व्हेंचर्सच्या वासोटा ट्रेक प्लस कॅम्पिंग प्लस बोटिंगच्या सफारीसाठी. बसमध्ये आमचा प्रवास सुरू झाला. बसमध्ये मराठी गाण्यांवरती नाचत नाचत कळाले की जगामधले माणसांच्या स्वभावांमध्ये जास्त फरक नाही आहे, सगळे आपल्याच सारखे आहेत. प्रवास सुरू करताना वाटलेलं की सगळेजण माझ्यापेक्षा ॲटलिस्ट थोडेफार मोठे पण असतील, पण इथं आल्यावर कळाले की सगळेजण माझ्यापेक्षा छोटेच आहेत आणि जवळपास सगळे ग्रुप हा कॉलेजच्या स्टुडंटचा होता. पंपावरती पेट्रोल भरले आणि आमचा साताऱ्याच्या दिशेने प्रवास पुन्हा सुरू झाला. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरल्यानंतर आमच्या गाडीतला प्रवास थोडासा शांत झाला. गाणी शांत लागू लागलेली, लोकांना झोप येऊ लागलेली. रात्रीचा उशीर होत होता, पण कॅम्पिंगचा उत्साह मनात होताच. जवळपास 4 तासाचा प्रवास करून आम्ही साताऱ्याला ओलांडले होते आणि जावळीच्या जंगलाच्या दिशेने चाललेले. मागे साताऱ्याचं सुंदर रात्रीचं दृश्य दिसत होते. सर्वांच्या झोपेच्या छोट्या छोट्या डुलक्या झाल्या होत्या आणि सगळेजण पुन्हा उत्साहाने फ्रेश झाले होते. आणि अशाच वेळी आम्ही पोहोचलो हॉटेल वासोटा सफर येथे, जिथे मी सोडून सर्वांनी मॅगी घेतली होती. भूक तर खूप लागलेली, रात्रीचा उशीर झाला होता, त्यामुळे तर मी व्हेज थाळीच घेतली. मॅगीने तर काय माझं पोट भरणार नव्हतं आणि ती मॅगी पण एकदम पानचटशी दिसत होती. त्या मानाने मग माझी व्हेज थाळी बरी होती आणि पोटभर होती. खाऊन आम्ही लगेच आमच्या कॅम्प साईटकडे निघालो. रात्रीचे आमचे टेंट वगैरे तयारच होते आणि कॅम्प साईट सुंदर प्रकारे सजवली होती. लाईटींचा एकदम झगमगाटच होता. पण पुढे आल्यावरती कळालं की हा कॅम्प आमच्यासाठी नव्हता. एवढा चकमक करत होता की त्याच्याकडे बघूच वाटत नव्हतं. त्याच्या पुढे अजून थोडं पुढे चालत आल्यावरती अजून एक वॉर्म व्हाईटमध्ये एक सुंदर कॅम्प साईट सजलेली, जिथे आम्ही सर्वांनी आमचे कॅम्प टाकले, बॉनफायर पेटवली आणि मस्त प्रकारे कोयना नदीच्या किनाऱ्यावरती आम्ही आमची कॅम्प साईट उभी केली आणि रात्रीच्या कॅम्पिंगला सुरुवात झाली. रात्रीच्या अंधारात आकाशातले चांदणे आणि गार हवा, एकदम सुंदर वातावरण झालं होतं आणि चंद्रसुद्धा वर आला होता. पण माझ्या साध्याशा फोनमध्ये चंद्र आणि इथले सुंदर वातावरणाचं दृश्य कॅप्चर करणे. संपूर्ण ट्रिपमध्ये सर्वात चांगली कोणती गोष्ट होती तर ही रात्रीची बॉनफायर. इथेच सर्वांशी ओळख झाली. सगळे अनोळखी चेहरे आपल्या ओळखीचे झाले. सर्वांची मजा मस्ती घेऊन रात्री सर्वांनी भरपूर फोटो इथे काढले. पहाटे 5 वाजता ट्रेक लीडर आम्हाला उठवायला आला होता. बाहेर येऊन बघितलं तर रात्रीचा अंधार कमी झाला होता. सूर्याचा प्रकाश वरती येत होता. सकाळच्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू झालेला होता आणि अतिशय सुंदर वातावरण असं तयार झालेलं. आणि अशा या सुंदर सकाळी आम्ही पुन्हा हॉटेल वासोटा सफर इथे नाश्त्यासाठी आलो होतो. इथे आल्यावरती कळालं की रात्री दिसली त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आज ट्रेकला असणार आहे, वीकेंड असल्यामुळे. या वीकेंडला ट्रेकला एवढी लोकं आली होती जणू काय जशी जत्राच भरली आहे. एवढी लोकं पाहून मला वाटलं नव्हतं की हा ट्रेक जंगल ट्रेक इतका चांगला होऊ शकेल. पण तरी सकाळी आम्ही बोटिंगसाठी कोयना नदीच्या किनाऱ्याने निघालो. रात्रीचे टेंट आमच्या आजूबाजूला तसेच पडलेले. थोड्याच वेळात आम्ही कोयना नदीच्या किनाऱ्यावरती पोहोचलो, जिथे 2 बोटी आमच्या ग्रुपसाठी मिळाल्या होत्या, ज्या आम्हाला थेट किल्ले वासोट्याच्या पायथ्याशी सोडणार होत्या, जिथून आमचा पुढचा ट्रेक पायी चालू होणार होता. या त्या 2 बोटी.
सकाळच्या सुंदर वातावरणात कोयना नदीच्या किनाऱ्यावरचं दृश्य काय सुंदर दिसत होतं. बापरे वा. एक एक करून सर्वजण बोटीत बसले आणि किल्ले वासोट्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. थोड्याच वेळात सूर्याची सुंदर सुवर्ण सकाळची किरणे आमच्या बोटीवरती पडायला चालू झाली होती. आजूबाजूने उंच डोंगर होते आणि मध्ये या कोयनेच्या नदीच्या पाण्यावरती सकाळच्या सोन्याच्या किरणांनी एकदम चमकत होते आणि असे सुंदर वातावरण तयार झाले होते की वा. सर्वजण या दृश्याला आपल्या फोनमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करत होते, पण ते जे दृश्य डोळ्यांनी अनुभवले ते कोणताही फोन अनुभवू शकत नाही. बोटिंगचा सहभाग वाटला त्याच्यापेक्षा खूप मोठा होता. जवळपास 1 ते 1.5 तास आमच्या बोटिंगचा प्रवास चालूच होता. तरीसुद्धा किल्ले वासोट्याचा पायथा दिसत नव्हता ना माथा. पण कोयनेच्या पाण्यातली ही सुंदर बोटिंग त्या सफरला अजिबात बोरिंग बनवत नव्हतं. तो अजूनच सुंदर आणि लांब होत होता आणि आणखीनच मजा येत होती. कोयनेच्या नदीतले हे सुंदर दृश्य आणि ही शांतता एक मनाला वेगळाच अनुभव देत होती. रोजच्या जीवनातून मनाला एक वेगळी शांतता आणि आरामदायकता भेटत होती. बऱ्याच वेळानंतर आमची बोट किल्ले वासोट्याच्या पायथ्याशी पोचली. बापरे, खूप मोठा प्रवास होता हा. वाटलं नव्हतं की ही बोटिंग एवढी मोठी असेल म्हणून. किल्ले वासोट्याचे जंगल समोर दिसत होते, घनदाट अरण्य. थोड्याच वेळात आमच्या ग्रुपची दुसरी बोट पण इथे पोचली आणि आमचा किल्ले वासोट्याचा ट्रेक चालू होत होता. मेन एंट्रीचा गेट बघितल्यावरती कळालं की किल्ले वासोटा हा सह्याद्री टायगर रिझर्वच्या अंडर येतो, जो फक्त वाघांसाठी रिझर्व केलेल्या जंगलांमधला एक पार्ट आहे. जंगलामध्ये एंटर केल्या केल्या वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकू आला होता. हा आवाज शक्यतो शहरामध्ये कुठे ऐकू येत नव्हता. विविध पक्ष्यांचा आवाज होता हा. किल्ले वासोट्याचा सर्वात सुंदर नियम जो याला सर्वांपेक्षा वेगळा बनवतो तो म्हणजे इथे वरती चढण्याआधी आपल्याला आपल्या बॅगेतले सर्व प्लास्टिक आधी गाईड्सला दाखवावे लागते. जेवढे प्लास्टिक वर नेले आहे तेवढेच प्लास्टिक येताना खाली परत दाखवायचे. प्लास्टिक तेवढे नसल्यास आपल्याला फाईन भरावा लागतो. यामुळे गड स्वच्छ राहतो आणि निसर्गाला आपल्यामुळे हानी पोचत नाही. अतिशय सुंदर नियम आहे हा किल्ले वासोट्यावरचा, जो सगळीकडे लागू असला पाहिजे. आमचा जंगल ट्रेक चालू झाला होता. समोर घनदाट अरण्य दिसत होते आणि किल्ले वासोट्याच्या ट्रेकला जंगल ट्रेक का म्हणतात याचा अंदाज आला होता. पण असं ट्रेक सुरू झाल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला हा पाण्याचा सुंदर ओढा लागतो.
जिथले दृश्य एक सुंदर मनाला शांती देते. त्याच्याही पुढे आलं की पाण्याचा अजून एक ओढा लागतो आणि इथेच आहे मोस्ट आयकॉनिक वासोट्यावरचं गणपती आणि मारुतीरायाचं शिल्प. एकाच दगडावरती मारुती आणि गणरायाचं शिल्प आहे, जे या किल्ले वासोट्याची ओळख म्हणून सुद्धा समजले जाते. अतिशय सुंदर. ट्रेकच्या कोपऱ्यावरती अतिशय सुंदर आणि मोठमोठी अजान असे वृक्ष तयार होत होते, ज्यांच्या सगळे बघितल्याशिवाय पुढे जाऊशीच वाटत नव्हतं. आमच्या ट्रेक लीडरने अजून थोडेसेच राहिले आहे असं सांगत जवळपास 3 तास आम्हाला ट्रेक करून घेतला. अतिशय अवघड आणि दमवणारा ट्रेक आपण याला म्हणू शकतो, पण तितकाच मनाला शांती देणारा सुद्धा वरती गेल्यावर वाटत होता. किल्ले वासोटा. बराच वेळ वर चढून आल्यानंतर जंगल संपले होते आणि मागे बघितल्यावरती मागचे दृश्य अगदी स्पष्ट दिसत होते, ज्यात जावळीचं घनदाट जंगल, अरण्य आणि कोयनेच्या नदीचा संगम दिसत होता. थोड्याच वेळात किल्ल्याचा बुरुज आणि तटबंदी दिसू लागली होती आणि आपण लवकरच वरती पोहोचणार याची अनुभूती आली होती. सो फायनली आम्ही 2 तासाचा ट्रेक करून गडाच्या मेन दरवाजापाशी पोचलोय. गडाच्या मेन पायऱ्या आणि हे सगळं जावळीचं खोरं. आणि हे आपल्या समोर आहे सह्याद्रीतल्या जावळीच्या खोऱ्यातलं एक दुर्गरत्न, किल्ले वासोटा. मेन दरवाजातून आल्या आपल्याला समोर दिसते मारुतीरायाचं मंदिर. गडाच्या किल्ले वासोटाच्या कड्यावरती वाऱ्याला वेग तर असा आहे जसा काही जणू वादळासारखा. सह्याद्रीच्या थोड्याच वेळात किल्ल्यावरती गर्दी वाढू लागली आणि आज वीकेंडला आपण ट्रेकला आलोय हे समजलं. कदाचित याच कारणामुळे लोक वीकेंडला ट्रेकला येणे टाळत असतील. ही गर्दी बघून सगळा मूडच गेला. शिवकालीन गोष्टी सांगायच्या झाल्या तर गडावरती पाण्याची टाकी, शिवमंदिर, मारुतीरायाचं मंदिर, एक चुन्याचा खळा आणि इत्यादी अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही गडावरती सकाळी लवकर आलो होतो, त्यामुळे कदाचित आम्हाला गर्दी कमी लागली, पण थोड्या वेळाने इथे जी गर्दी झाली ती बापरे. त्यामुळे गडावरती येताना शक्यतो सकाळी लवकरच यावी, जेणेकरून गर्दीचा टाळता येईल. गडाचं सगळं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कॅप्चर करून आम्ही आता गड उतरणीचा प्रवास चालू केला होता. थोड्याच वेळात गड उतरताना तो अतिशय सोपा वाटला आणि आमचा पुन्हा हॉटेल वासोटा सफरकडे प्रवास चालू झाला बोटीतून आणि किल्ले वासोट्याचा आम्ही इथे निरोप घेतला. जाताना आमच्या सर्व प्लास्टिकच्या बॅगा चेक केल्या होत्या. जेवढे प्लास्टिक वर नेले तेवढंच खाली आणले. हे गेटवरती चेक करून आम्ही आता पुन्हा बोटिंगकडे चाललेलो. जाताना सगळेजण एवढे दमलेले की बोटमध्ये सर्वांना झोप लागली. जाताना शेवटचे मागे वळून बघितले, किल्ले वासोट्याला निरोप दिला आणि आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला निघालो. अतिशय सुंदर ट्रेक झाला होता हा किल्ले वासोटा. उगाचच हा सोशल मीडियावरती एवढा व्हायरल ट्रेक झाला नाहीये हे समजले. मनात असंख्य आठवणी आणि दमलेलं मन घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो.
आणि इथे थोड्याच वेळात आमच्या ग्रुपची दुसरी बोट आमच्याशी कॉम्पिटिशन लावताना आमच्या पुढे चाललेली. त्यातही एक वेगळीच मजा आली. ट्रेक संपताना यातले कोणीच अनोळखी राहिले नव्हते. सगळ्यांशी आपली ओळख झाली होती. सगळेजणचा स्वभाव समजू लागलेला आणि सगळ्यांशी मैत्री झालेली. सगळेजण एकमेकांना ओळखायला लागलेले आणि त्यात कोणीच अनोळखी राहिले नव्हते. पुढे सगळेजण दमल्यामुळे जास्त काही शूट करता आले नाही, पण हॉटेल वासोटाला जेवून आम्ही पुन्हा पुण्याच्या प्रवासाला परतीचा प्रवास चालू केला.